सर्वात प्रथम तर आम्ही येणारे काही दिवस पुण्याचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे त्याचा आढावा घेणार आहोत. ते आढावा घेऊन आम्ही समजेल की कुठली गोष्टी जी आहे ते मागे आहे आणि कुठली गोष्टी पुढे आहे. त्याच्या अनुषंगाने आमची प्रायोरिटी ठरवली जाईल की कोणती गोष्टीवर आम्हाला जास्त फोकस करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा वैशिष्ट्य असतो, तिथली वेगळी स्ट्रेंथ असतात. तर त्याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही ठरवू शकतो की कोणती गोष्टीवर आम्हाला जास्त फोकस करण्याची आवश्यकता आहे. पण काही गोष्टी अशी असतात जे प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू असतात. आरोग्य, शिक्षण हे दोन महत्त्वाची गोष्टी आहे. आम्ही याच्या अगोदर जिथे पोस्टिंग केलेली आहे CO म्हणून, कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी हा 2 विषयावर मोठ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे, स्पेशली ग्रामीण भागामध्ये. कारण ग्रामीण भागामध्ये ह्या 2 गोष्टी आणखीन जास्त महत्त्वाची असते. कारण ह्या 2 गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने ग्रामीण भागाच्या लोकांना दिला तर त्याचा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे असतो ते आपण मोठ्या पद्धतीने कमी करू शकतो आणि ते पैसा जे आहे ते इतर गोष्टी, इतर विकासासाठी वापर करू शकतात. तर शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टीवर आमचा जास्त फोकस असणार आहे. त्यासाठी आम्ही मॉडेल स्कूल प्रोजेक्ट आणि स्मार्ट PSC प्रोजेक्ट हा 2 विषय मोठ्या पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये राबवणार आहेत. तसेच डायरेक्शन आम्हाला ऑनरेबल DCM फायनान्स सरांनीही दिलेली आहे, CM सरांनीही दिलेली आहेत. आणि याच्याशिवाय पर्यटनवर सुद्धा आम्ही एक आराखडा इंटिग्रेटेड टुरिझम प्रोजेक्ट तयार करण्याचाही प्रयत्न करू. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे मोठ्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यासाठी लँड ॲक्विजिशन जलद गतीने होणे आवश्यक आहे. तर त्याच्यावरही आमचा फोकस राहतील. याच्याशिवाय जे आमच्याकडे प्रत्येक दिवशी लोक भेटायला येतात, त्याचे प्रश्न घेऊन येतात. तर ते प्रश्न काय पद्धतीने फास्ट आम्ही मार्गीवर लावू त्याच्यावरही फोकस असेल. यासाठी जे आमचं E-ऑफिस सध्या 60% वर चाललं आहे त्याला 100% वर आणू आणि याच्याशिवाय आमचे जे तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, सर्कल कार्यालय तिथेपर्यंत E-ऑफिस करू, जेणेकरून जे फाईल आहे ते फास्ट गतीने मार्गीवर लागतील आणि लोकांचे जे प्रश्न आहे ते जलद गतीने विषय संपतील. चर्चा झालेली आहे, त्याने आम्हाला दिशानिर्देश पण दिलेले आहे आणि उद्या त्याच्याबद्दल आम्ही मीटिंग पण ठेवलेली आहे. बेसिकली आपला जे रोबस्ट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे कोविडच्या काळात तयार झाला होता त्याचा आम्ही उद्या आढावा घेऊ की आपले सर्व हॉस्पिटल, सर्व डॉक्टर्स, मेडिकेशन, इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट ते सर्व चालू स्थितीमध्ये आहे, वापरण्या स्थितीमध्ये आहे. त्याचे घेऊ आणि जे हेल्थ डिपार्टमेंटकडून आपण आता जे SOP मिळते ते SOP सर्व डिपार्टमेंटला आम्ही पास ऑन करू आणि कुठली काळजी घेण्याची सध्या आवश्यकता नाही आहे असा हेल्थ डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं आहे. पण तरीसुद्धा कुठला जर समजा आपल्यासमोर पेशंट आला तर त्यांना इमिडिएटली ते ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी आमची तयारी असली पाहिजे. तर ती तयारी मी आता चालू केलेली आहे. उद्या सर्व मीटिंग घेऊन आणि नेसेसरी डायरेक्शन आम्ही पास ऑन करू.